उपयोगी करणे यासाठीचा जो प्रयत्न झाला असेल तो राज्य व्यवहार कोष चालू केला. असं अनेक गोष्टी चालू केल्या. एक आता 2 मिनिटात महत्वाचा ज्या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्या प्रसंगावर हायलाईट करतो आणि माझी संपन्न. आज आपण ज्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत तो राज्याभिषेक सोहळा तुम्हाला माहित असेल राजे ज्यावेळेला सत्तेवर येतात त्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक होतो. छत्रपती शिवाजी महाराज 1 वर्ष राज्यात त्यांनी पहिले राज्य केलं आणि नंतर राज्याभिषेक केला. 6 जून 1674 त्या दिवशी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. मला प्रश्न पडतो शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला. मला सतत प्रश्नच पडतो. कोणती गोष्ट प्रश्न पडतो. तुम्हाला प्रश्न पडला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला हे कारण आपल्याला माहित असतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची एक फक्त हायलाईट मध्ये 2-4 कारण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्यांना स्वकीय आणि परकीय सुद्धा राजे मानायला तयार नव्हते. त्यांनी जर कोणाशी करार मदार केला तर त्या करार मदाराला संवैधानिक स्वरूप जसं आपण रजिस्ट्री करतो ऑफिसमध्ये जो खरेदी विक्री करतो एखाद्या प्लॉटची त्याला वैधानिकता प्राप्त होते तशा प्रकारची त्याला वैधानिकता मिळत नव्हती. लोक मान्य करत नव्हते. तुम्हाला जावडीच्या मुद्द्यांकडे ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं की तुमचं जावडीचं जे राज्य आहे ते स्वराज्याला द्या, विलीन करा स्वराज्यामध्ये, आपण स्वराज्य स्थापन करतो. आणि शिवाजी राजे असं त्यांनी लिहिलं ते म्हणतात तुम्ही कसले राजे, तुम्ही कोण. म्हणजे जावडीचे मोरे त्यांना राजे मानायला तयार नव्हते. परकीय इंग्रज पोर्तुगीज मुघल सुद्धा त्यांना बंडखोर म्हणून मानतो. हे किंवा त्यांना काही समजा द्यायच्या होत्या, इनामं द्यायची होती, काही पुरस्कार द्यायचे होते, त्यालाही वैधानिकता प्राप्त होणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर एक धार्मिक विधी म्हणून तुम्हाला माहिती आहे मध्ययुगीन काळामध्ये प्रत्येक गोष्ट धार्मिक विधी जोडलेली. धर्म आणि राज्य त्याचा फार जवळजवळ महत्व धार्मिक विधी म्हणून सुद्धा ते महत्वाचा होता. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एक प्रथा म्हणून विचार त्या ठिकाणी प्रचलित होता तो म्हणजे त्या काळामध्ये क्षत्रिय कोणी नाही आणि त्यामध्ये राजा होऊ शकत नाही, क्षत्रिय कोणीच राहिलं नाही पृथ्वीवर अशी भावना निर्माण झाली होती. त्या भावनेला सुद्धा मुठमाती त्या ठिकाणी द्यायची होती. अशा अनेक क्रांतिकारी विचाराचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. मी तसं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. आपण खऱ्या अर्थाने जे स्वातंत्र्य झालं ते 6 जून 1674 आपल्याला जो स्वातंत्र्याचा विचार दिला. आज जे आपण स्वातंत्र्य आहोत तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा राज्यघटना लिहिताना म्हणत होते की राज्यघटना लिहिताना माझ्या समोर जर कोणाचा विचार असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार आहे. मला या राज्यघटनेतून ते राज्य निर्माण करायचं आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य या ठिकाणी रयतेचं नीतीचं न्यायाचं राज्य निर्माण केलेलं होतं ते राज्य या ठिकाणी निर्माण करायचं आहे. म्हणून त्या आजच्या आधुनिक लोकशाहीची बीज जर पुनरावली असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याच्या माध्यमातून आणि या राज्याभिषेकाच्या माध्यमातून रोवलेली आपल्या व्यवस्था आणि या राज्याभिषेकानं काय साध्य केलं यावर 2 मिनिटात चर्चा. काय मिळवलं या राज्याभिषेकानं. एवढा मोठा उत्सव सोहळा त्या ठिकाणी झाला. याही वर्षी पूर्ण महाराष्ट्रात ऐक्यात होतो. राज्यभरावर सुद्धा पाटोद्यावर रायगडावर हा मोठ्या प्रमाणात उत्साहानं आजचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. मी तर असं म्हणेन त्या रायगडाच्या कार्यक्रमाला शोभेल असाच कार्यक्रम आपल्याही ऐक्यामध्ये आज झालेला आहे. काय मिळवलं या राज्याभिषेकानं. 2-3 मुद्दे आपण महत्वाचे. राज्याभिषेकामुळे काय झालं शिवाजी महाराजांच्या राज्यपणाला वैधानिक मान्यता मिळाली. कारण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केलं आणि स्वतःला काय घोषित केलं छत्रपती. छत्रपती म्हणजे याच्यापेक्षा कोणी सर्वांना छत्र धरणारा त्याच्यापेक्षा कोणी मोठा सुप्रीमो. दुसरा मुद्दा त्यांना सनदी देण्याचा इनाम देण्याचे त्याला वैधानिकता पाहिजे. दुसऱ्या राष्ट्रातील जे काही शक्ती होत्या इंग्लंड अमेरिका त्या लोकांशी करार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ते राजे म्हणून समानतेच्या भूमिकेतून त्यांच्याशी व्यवहार केला. त्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी 2-3 गोष्टी केल्या. ते म्हणजे त्यांनी स्वतःची राजमुद्रा काढली. जसं अमेरिकामध्ये सरकार एजेंडा काढतात
त्यांना काय करायचं सरकार स्थापन करतो. तसं शिवाजी महाराजांनी त्यावेळेला प्रतिभाचंद्र लेखे व विष्णू विश्ववंदिता ही जी राजमुद्रा आहे ती काढून आपल्या राज्याचं ध्येय काय करायचं तर लोककल्याणकारी राज्य करायचं जे विश्वाला वंदनीय होईल. त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा टाकलं नाही. शहाजी पुत्र याचं राज्य या शिवाजी शहाजी राज्य हे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हे विश्वाला वंदनीय होईल. लोककल्याणासाठी ते कार्य करेल असं ध्येय ठेवलं. त्याचबरोबर एक महत्वाचं अधिक तुम्हाला सांगतो त्यांनी स्वतःचं चलन काढलं होल नावाचं. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो त्यांनी शिवशक सुरू केलं. म्हणजे एका अर्थाने मला लक्षात येणार नाही म्हणून मुद्दाम सांगतो की आज हॅपी न्यू इयर सुद्धा आहे. हॅपी न्यू इयर तुम्हाला कसं तर शिवाजी महाराजांनी स्वतःची कालगणना पद्धत सुरू केली. शिवशक त्यावेळेला हिजरी संवत्सर कारण इस्लामी राज्यव्यवस्था असल्यामुळे त्यावेळेला कालगणना पद्धती कोणती होती हिजरी संवत्सर. तसं